the mind of the living beings are controlled and overwhelmed by greed, anger, and delusion. आपलं मन हे पूर्णतः लोभ, द्वेष, मोह या सर्व विकारांनी भरलेलं आहे. That's why we are difficult to understand the truth and to understand the truth of no self and to do good deeds. आणि त्यामुळे आपल्याला अनात्म भाव समजत नाही आणि त्यामुळे आपण पुण्यकर्म करण्यापासून स्वतःला रोखतो. Because of the controller of greed, anger, and delusion, we are easy to be interested in someone, something, sometime, and someplace. आणि हे विकार आपल्या मनामध्ये असल्यामुळे आपण इतर गोष्टींमध्ये मी, माझं, या वस्तू हे सगळं अशामध्ये पडतो. Because of attachment on the idea of oneself, we are difficult to understand the truth of non-self or no self. मी, माझं, माझी आत्मा या धारणेमध्ये पडल्यामुळे आपल्याला हे मी नाही, हे माझं नाही, हे माझी आत्मा नाही, हे सत्य समजत नाही. Because of the attachment on the idea of oneself, we are always grasping our body and mind and our belonging as our own. आपल्याला मी, माझं याची आसक्ती असल्यामुळे, आपण या आसक्तीत पडलेलो असल्यामुळे, हे मी आहे, हे माझं आहे, त्या आसक्तीत पडल्यामुळे एक आहे किंवा मी आहे किंवा माझं आहे या संकल्पनेमध्ये आपण अटकलेलो असल्यामुळे, पडलेलो असल्यामुळे, या आसक्तीत पडलेलो असल्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टींचा साक्षात्कार होत नाही. Whatever we do, we will do only for oneself or ourselves, not for the others. आणि त्यामुळे आपण केवळ स्वतःसाठीच काम करतो आणि फक्त आपल्यापुरतं पाहतो आणि आपण इतरांचा विचार करत नाही. If we keep precepts, we will keep
only for ourselves, not for the others. जर आपण एखादं शील धारण केलं असेल, आचरण करत असू, तर ते फक्त आपल्यापुरतंच मर्यादित राहतं. If we meditate, we will meditate only for ourselves, not for the others. जर आपण ध्यान करत असू तर मग आपण केवळ स्वतःसाठीच ध्यान करतो, मग ते दुसऱ्यासाठी होत नाही. This is what's really happening. This is happening really in the society. ह्या अशा गोष्टी समाजामध्ये घडत आहेत. The more we are mindful, in whatever we do, the more we can understand like this. जितके आपण अधिक सजग स्मृतिमान बनू, तितके अधिक आपली समज वाढणार आहे. जागृत अवस्थेमध्ये राहून आपली समज वाढणार आहे. Because of attaching on the idea of self, we are rejecting the truth of non-self from the mind. मी माझं माझी आत्मा या संकल्पनेमध्ये आपण अडकल्यामुळेच आपल्याला शाश्वत जे सत्य आहे, जे अनात्म भावाचं सत्य आहे, त्यापासून आपण वंचित राहतो, दूर राहतो. आपल्याला ते समजत नाही. मी माझं यामध्ये अडकल्यामुळे आपल्याला हे मी नाही, हे माझं नाही, हे माझी आत्मा नाही, हे सत्य समजत नाही. Now we all need to practice meditation or mindfulness and detachment with the understanding of non-self in order to detach from the idea of oneself. आपल्याला या ठिकाणी आपण ध्यान करत आहोत. स्मृतिमान राहून, सजग राहून, स्मृतिमानतेचं आपण ध्यान करत आहोत, जेणेकरून आपल्याला परम सत्याचा साक्षात्कार होईल, परम अनात्म भावाचा साक्षात्कार होईल. यासाठी आसक्तीला त्यागण्याची भावना ठेवायची आहे. स्मृतिमान राहणे, अनासक्त राहणे हा या ध्यानाचा उद्देश आहे.
The aim of sitting meditation like this is in order to detach from standing, walking, and lying posture. आपण बसलेल्या अवस्थेमध्ये ध्यान करत असल्यामुळे आपण चालणं, बोलणं, उठबस करणं या सर्व क्रियाकलापांना थांबवलेलं आहे. Every action of our body and mind need to detach. प्रत्येक जी कोणती कृती आपण करतो तर त्या प्रती मन आणि शरीरामध्ये आपल्याला पूर्ण अनासक्त व्हायचं आहे. आसक्ती आपल्याला त्यागायची आहे, डिटॅच व्हायचं आहे. The whole body and mind of ourself and our belongings, all our belongings need to detach from the mind. मी, माझं, आपल्या सर्व संपत्ती, आपल्या सर्व वस्तू यांच्यापासून आपल्याला निर्लिप्त व्हायचं आहे, अलिप्त व्हायचं आहे. The aim of mindfulness at every present moment should be to detach from all living beings and all non-living beings. स्मृतिमान राहण्याचा उद्देश हा आपल्या जीवनामध्ये आसक्ती विरहित अवस्था प्राप्त करण्यासाठी आपल्याला स्मृतिमान राहायचं आहे. स्मृतिमान राहण्याचा उद्देश आहे आपल्या मनातील जे काही विकार आहेत ते नष्ट करण्यासाठी आपल्याला सजगता उत्पन्न करायची आहे, सजगता प्राप्त करायची. Everything and everyone is changing or impermanent at every present moment. सर्व काही बदलत आहे, सर्व काही परिवर्तनशील आहे, सर्व काही हे सर्वच बदलणार आहे, परिवर्तनशील आहे. हे सुद्धा बदलणार आहे, हे सुद्धा नष्ट होणार आहे, हे सुद्धा परिवर्तनशील आहे. Every action of living beings and non-living beings are also changing and impermanent at every present moment. सर्व वस्तू, स्थिती, व्यक्ती, घटना बदलणाऱ्या आहेत, परिवर्तनशील आहेत, परिवर्तनशील स्वभावाच्या आहेत, बदलणाऱ्या आहेत. Nothing is permanent. No one
is permanent. Only changing and impermanent nature is permanent. काहीही शाश्वत नाही, काहीही स्थिर नाही, सर्व काही बदलणारे आहे, सर्व काही नष्ट होणारे आहे, परिवर्तनशील आहे, परिवर्तनशील स्वभावाचे आहे. Changing and impermanent nature are not self, not oneself, just non-self. हे एक सत्व म्हणून किंवा व्यक्ती म्हणून किंवा आत्म म्हणून स्थिर नाही, हे पूर्ण अस्थिर आहे, हे पूर्ण अनित्य आहे, हे पूर्ण परिवर्तनशील आहे. व्यक्ती, वस्तू, स्थिती हे सर्व काही परिवर्तनशील आहे, बदलणार आहे. The more we are knowing the truth of non-self, the more we can detach from the idea of oneself. जितके आपण अधिक जागृत बनू, जितके अधिक आपण या सत्याबद्दल समजून घेऊ, तितका अधिक आपल्याला ज्ञान होईल आणि आपण या आसक्तीतून बाहेर पडू. Because of our own ignorance and attachment, आपल्या अज्ञान आणि अविद्येमुळे we think all living beings and all non-living beings are real. आपल्या अविद्येमुळे, आपल्या अज्ञानामुळे, आपल्या अज्ञानाच्या अंधकारामुळे आपल्याला असं वाटतं की हे सर्व जे दिसतं ते सर्व काही स्थिर आहे, ते सर्व काही खरं आहे, ते सर्व काही सत्य आहे असं आपल्याला वाटतं. Meditation is changing from ignorance and attachment to mindfulness and detachment. हे ध्यान आपण आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी करत आहोत. अज्ञानापासून ज्ञानामध्ये परिवर्तित होण्यासाठी, अविद्येपासून विद्येमध्ये परिवर्तित होण्यासाठी, अडाणीपणापासून अज्ञानापासून आपण प्रज्ञामध्ये प्रस्थापित होण्यासाठी या स्मृतिमान, अनात्म, निर्लिप्त, निरपेक्ष अशा प्रकारच्या ध्यानाचा अभ्यास करत आहोत. The more we practice mindfulness and detachment, the more we can reduce our own ignorance and attachment of the mind. जितका अधिक आपण प्रज्ञावान बनू, जितके अधिक आपण सजग बनू, जितके अधिक आपण जागृत बनू, तितके अधिक आपण आपल्या अविद्येला, अज्ञानाला नष्ट करू शकतो. If we
see from the side of mindfulness and detachment, जर आपण स्मृतिमान आणि सजग राहून अनिश्चित अनात्म भाव आणि निरपेक्ष भाव, अपेक्षा विरहित भाव जर आपण उत्पन्न केला तर निश्चितच आपल्याला लाभ होणार आहे. no one is real. जे दिसतं ते खरं नाहीये, ते सत्य नाहीये. Nothing is real. काहीही आपल्या समोर जे दिसते ते खरं नाही, सत्य नाही. Just cause and effect or action and reaction of selfless impermanent nature is real. सर्व काही अनित्य आहे, प्रतित्य समुत्पन्न आहे, हेतू आणि कारणाने उत्पन्न आहे. हेतू आणि कारण यामुळे सर्व गोष्टी घडतात. Seeing and doing from the side of self is easy for all living beings. Seeing and doing from the side of self or oneself is easy. मी आहे ही भावना ठेवून कुठलंही काम करणे, माझा आहे ही भावना ठेवून कुठलंही काम करणे हे खूप सोपं आहे, सहज आहे. We are intelligent human beings. आपण एक प्रज्ञावान मनुष्य मात्र आहोत, समजदार बुद्धिमान मनुष्य मात्र आहोत. That's why we must try to see from the side of no self or non-self or selflessness. आपल्याला निरपेक्ष भाव, अनात्म भाव या दृष्टिकोनातून सत्याला पाहणं गरजेचं आहे. Whenever there is cause, there will be